Hello dear students. In today's lecture we will study or we will discuss on site for photosynthesis, that is क्लोरोप्लास्ट. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे काय किंवा फोटोसिंथेसिसची आपण जनरल इंट्रोडक्शन काय आहे ती आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिली. सो फोटोसिंथेसिस इज दी मेटाबॉलिक प्रोसेस इन विच solar energy is trapped by the chloroplast and carbon dioxide is fixed into carbohydrate and finally the oxygen will be released. तर ही साधारणतः ही एक प्रोसेस आपल्याला या फोटोसिंथेसिसमध्ये पाहायला मिळते की ज्यामध्ये एरियल पार्ट जे आहेत प्लांटचे की ज्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट आहेत, लक्षात घ्या ज्या पार्टमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत म्हणजेच काय तर लीव्ज किंवा जो काही ग्रीन पार्ट आपल्याला हर्बेशियस प्लांटवरती पाहायला मिळतो किंवा इतर हायर प्लांट जे काही ट्री प्लांट आहेत किंवा श्रब प्लांट आहेत त्यांचे जे काही लीव्ज आहेत या लीव्जच्या इपिडर्मल लेअरच्या खाली ॲनाटॉमिकली जर बघितलं आपण तर ज्या काही सेल्स आहेत लीफ सेल किंवा लीफ टिश्यू जे आहेत या प्रत्येक टिश्यूमध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत आणि या क्लोरोफिल पिगमेंटचा एक सिंगल युनिट म्हणजे क्लोरोप्लास्ट. आणि मग या प्रत्येक युनिटवरती याप्रमाणे स्टोमॅटा त्या लीफवरती पाहायला मिळतात आणि या स्टोमॅटाच्या थ्रू हवेमधील ॲटमॉस्फिअरमधील कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आतमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो आणि प्लस रूट सिस्टीमकडनं वॉटर तिथपर्यंत पोहोचवलं जातं. आणि मग ज्या वेळेला फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होणार आहे त्यावेळेला सनलाईट या फोटोसिंथेटिक सिस्टीममध्ये ट्रॅप केली जाते म्हणजे ॲब्झॉर्ब केली जाते थोडक्यात सनलाईट. आणि सनलाईट ॲब्झॉर्ब करून प्लस हा कार्बन डायऑक्साईड जो काही त्या ठिकाणी पोहोचणार आहे या कार्बन डायऑक्साईडला कन्व्हर्ट केलं जातं आहे कार्बोहायड्रेटमध्ये आणि या दरम्यान वॉटरचासुद्धा या ठिकाणी वापर झालेला आपल्याला त्याच्या रिॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आणि सायमल्टेनियसली ऑक्सिजन जो आहे तो गॅसियस स्वरूपामध्ये पुन्हा स्टोमॅटाच्या थ्रू प्लांटमधून रिलीज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर अशी ही प्रक्रिया महत्त्वाची प्रक्रिया प्लांटमध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला मराठीमध्ये आपण प्रकाश संश्लेषण असं म्हटलं आहे. मग आता हे फोटोसिंथेसिस जे आहे ते हे ॲक्च्युअली कोणत्या ठिकाणी कुठे कोणत्या पार्टवरती कोणत्या साईटवरती होते हे आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये पाहायचं. तर दिस इज द साईट फॉर फोटोसिंथेसिस. इट मीन्स इन दी ग्रीन प्लांट जे काही ग्रीन एरिया जो काही प्लांटचा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच लीव्ज किंवा इतर बाकीचा जो काही हर्बेशियस प्लांटमध्ये जे काही स्टेम असेल किंवा पेटिओल असेल किंवा बाकीचे जे काही ब्रांचेस असतील त्या प्रत्येक ऑर्गनच्या आतमध्ये इंटरनल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर प्लांट ह्या काय प्लांटचा ऑर्गन हा सेलपासून तयार झालेला आहे, प्लांट सेलपासून. आणि मग प्लांट सेलमध्ये त्याच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला हे ग्रीन कलरचे या प्रकारचे ऑर्गेनेल्स पाहायला मिळतात. त्या ऑर्गेनेल्सला आपण लास्ट 4th सेमिस्टरमध्ये सुद्धा पाहिलं आहे की these organelles we called as the chloroplast pigment. Okay, so these organelles are chloroplast. So chloroplast are the green plastids. क्लोरोप्लास्टला या ठिकाणी काय म्हटलं जाते ग्रीन प्लास्टिड्स असं म्हटलं जाते. प्लास्टिड्स म्हणजे काय तर पिगमेंट्स, ग्रीन कलरचे हे पिगमेंट्स. आणि मग या अनेक क्लोरोप्लास्ट एकत्र येऊन जे काही पिगमेंट सिस्टीम तयार होते किंवा पिगमेंट्स असतात त्याला क्लोरोफिल पिगमेंट असं म्हटलं जातं. एक लक्षात घ्या प्लांट सेलच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला हे क्लोरोप्लास्ट पिगमेंट पाहायला मिळतात. अँड दीज क्लोरोप्लास्ट पिगमेंट आर द साईट फॉर फोटोसिंथेसिस. साईट मीन्स की या ठिकाणी ॲक्च्युअली फोटोसिंथेसिस होणार आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही एक साईट आहे. साईट म्हणजे ठिकाण आहे. आता इथं हे क्लोरोप्लास्टचं एक सिंगल स्ट्रक्चर दाखवलं आहे जसं की सब ग्लोबोज किंवा ओव्हॉइड शेपचे हे क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग या ठिकाणी दीज क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम अँड मेनली प्रेझेंट इन द मेसोफिल टिश्यूज ऑफ द लीव्ज ऑफ ग्रीन प्लांट. मग लीव्जमध्ये सुद्धा बघा इपिडर्मल टिश्यू, कॉर्टेक्स, त्यानंतर मग मेसोफिल, पॅलिसेड असे काही डिफरन्सिएशन आपल्याला सेलचं पाहायला मिळतं. त्यापैकी पर्टिक्युलरली जास्त प्रमाणामध्ये मेसोफिल टिश्यूमध्ये हे क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अप्पर साईडला. आणि पॅलिसेड जे ते लोअर साईडला असतात जे स्टोरेज टिश्यू आहेत किंवा स्टोअर करायचं काम करतात. व्हाईल इन सम ऑफ द अल्गी लाईक क्लेमॅडोमोनास देर इज ओनली वन क्लोरोप्लास्ट
per cell or 2 as in the zygnema. So in higher plant there are about 20 to 100 chloroplast per cell. एका सिंगल सेलमध्ये हायर प्लांटच्या 20 ते साधारणतः 100 क्लोरोप्लास्ट पिगमेंट आपल्याला एका सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये असलेले पाहायला मिळतात. मग हे क्लोरोप्लास्ट कसे आहेत तर याप्रमाणे या प्रकारचा हा क्लोरोप्लास्ट आहे आणि मग या क्लोरोप्लास्टमध्येच त्या प्रकारची साईट आहे. आता डिटेल स्ट्रक्चर आपल्याला पुढे पाहायला मिळेल क्लोरोप्लास्टचं कसं आहे, पण साधारणतः या क्लोरोप्लास्टमध्येच सनलाईट जी आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते, प्लस वॉटर त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि मग लाईट रिॲक्शन सुरुवातीला होते आणि या लाईट रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन जो आहे तो लिबरेट होतो, ATP तयार होतात, एनर्जी तयार होते आणि या एनर्जीचा वापर करून कार्बन डायऑक्साईड जो काय आहे त्या कार्बन डायऑक्साईडला या ठिकाणी फिक्स केलं जातं आणि त्यापासून कॅल्विन सायकल असेल किंवा या सायक्लिक मॅनरने स्टेप बाय स्टेप वेगळ्या प्रकारच्या एन्झाईमचा वापर करून कार्बन डायऑक्साईडला फिक्स करून त्यापासून अशा प्रकारची शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स तयार केले जातात. सो दिस इज द साईट फॉर फोटोसिंथेसिस विच इज वी कॉल्ड ॲज अ क्लोरोप्लास्ट. मग आता ह्या क्लोरोप्लास्टचा शेप आणि साईज कसा आहे तर याचा शेप जर बघितला आपण तर हा वेगवेगळ्या शेपचा आपल्याला क्लोरोप्लास्ट वेगळ्या प्लांटमध्ये पाहायला मिळतो. जसं की हायर प्लांटमध्ये जनरली कप शेप आपल्याला पाहायला मिळेल, क्लॅमॅडोमोनासमध्ये बघा. गर्डल शेप आहे इलोथ्रिक्समध्ये, या अलगी आहेत सगळ्या क्लॅमॅडोमोनास, इलोथ्रिक्स, किंवा मग रेटिक्युलेट जाळीदार असा नेटवर्कप्रमाणे आपल्याला हायड्रोडिक्टिऑनमध्ये पाहायला मिळेल. झिग्नेमासारखी जी काही अलगी त्याच्यामध्ये स्टिलेट म्हणजे स्टारसारखा. रिबन शेप स्पायरोगायरामध्ये आपल्याला हा क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतो. बट इन जनरल इन हायर प्लांट्स जेवढे काही हायर प्लांट आहेत जनरली दे आर इन स्पेरिकल, ओव्हल, डिस्कॉइड और ओव्हाइड इन शेप. आता म्हणजे स्पेरिकल म्हणजे काय पूर्णपणे गोलाकार, ओव्हल म्हणजे लंबगोलाकार, डिस्कॉइड म्हणजे अर्धचंद्राकृती. अशा प्रकारचे शेप आपल्याला या क्लोरोप्लास्टचे प्लांट सेलमध्ये पाहायला मिळतात. साईजचा विचार केला तर त्याची साईज किती असेल फार फार तर जनरली 4 ते 6 मायक्रोमीटर एवढी साईज आपल्याला या क्लोरोप्लास्टची पाहायला मिळते. ऑब्वियसली मायक्रोस्कोपिकच आहे, मायक्रोस्कोप खालीच आपल्याला हे पाहायला मिळेल, ते पण अगदी हायर मॅग्निफिकेशनला, म्हणजे 100 मॅग्निफिकेशनला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतील, इतके लहान आहेत. 4 ते 6 मायक्रोमीटर लेंथ आणि 1 ते 2 मायक्रोमीटर थिकनेस आपल्याला क्लोरोप्लास्टची दिसेल. सो दे आर व्हेरी टिनीस्ट अँड स्मॉलेस्ट ऑर्गेनेल्स इनसाइड द प्लांट सेल. क्लोरोप्लास्ट ऑफ पॉलिप्लॉइड सेल्स आर जनरली लार्जर दॅन दी डिप्लॉइड सेल्स. आता ज्या काही पॉलिप्लॉइड सेल असतात त्याच्यामध्ये या प्रमाणात क्लोरोप्लास्टची साईज ही थोडीशी जास्त असते डिप्लॉइड प्लांटपेक्षा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिससुद्धा जास्त होतं. मग आता कोणत्या आहेत ह्या पॉलिप्लॉइड सेल, जसं की आपल्याकडे हायब्रिड आहेत बघा, हायब्रिड जवार असेल, हायब्रिड मका आहे, हायब्रिड जेवढे काही हायब्रिड ज्याला आपण म्हणतो सुधारित जे काही प्लांट आहेत किंवा क्रॉप आहेत त्याच्यामध्ये त्याची साईज जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि याप्रमाणे क्लोरोप्लास्टसुद्धा त्याच्यामध्ये जास्त येते, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस केलं जातं. So they are cells in the shaded area. They have longer chloroplast with less intensity in pluralization and size is constant for a specific type of plant. काही ठराविक प्लांटमध्ये अगदी या क्लोरोप्लास्टची साईज कॉन्स्टंटच आहे, एकसारखीच आहे सगळ्या अख्ख्या पूर्ण पार्टमध्ये, पण काहींमध्ये मात्र व्हेरिएबल आपल्याला दिसते. बरं, हे झालं साईज आणि शेपबद्दल. त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही क्लोरोप्लास्टचं, त्या क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर जे आहे ते साधारणतः याप्रमाणे तुम्हाला दिसेल. ओव्हल शेप आपल्याला हा क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतो. मग या क्लोरोप्लास्टमध्ये काय काय आहे तर पहिलं जे आहे ते आउटर कव्हर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल, आउटर मेम्ब्रेन, बरोबर. त्यानंतर आणखीन एक आतून एक दुसरं एक मेम्ब्रेन आहे, दॅट इज वी कॉल द इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन आहे, दॅट इज द आउटर मेम्ब्रेन. त्याचबरोबर खाली इनर मेम्ब्रेन आहे आणि या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये हे जे काही डॉट्स आपल्याला पाहायला मिळतात लहान लहानसे, दीज आर वी कॉल्ड ॲज द स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय, जसं सायटोप्लाझम एखाद्या सेलमध्ये आहे तसं या ऑर्गॅनिजमध्ये पुन्हा एक लिक्विड आहे, फ्लुइड आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. आणि मग या स्ट्रोमामध्ये एक प्रकारची अशी सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते की जी एकमेकाला जोडलेली आहे. ही सिस्टीम ही एकमेकाला जोडलेली आहे आणि अशी एक थाळीवरती थाळी ठेवल्यासारखा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल आणि ते एकमेकाला जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मग आता हा थाळीसारखा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं आहे या ठिकाणी ग्रॅनम. काय म्हटलं आहे, ग्रॅनम असं म्हटलं आहे. आणि मग हे ग्रॅनम जे आहे या ग्रॅनममध्ये सिंगल युनिट जे आहे दॅट इज वी कॉल्ड ॲज अ थायलॅकॉइड्स.
या उभ्या पूर्ण उतरणीला ग्रॅनम असं म्हटलं आहे. आणि त्यापैकी एक सिंगल जी आहे ते थायलॅकॉइड्स. थायलॅकॉइडचं सिंगल स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर त्या थायलॅकॉइड्सवरती अशा प्रकारचे आपल्याला असे बबल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि दीज आर वी कॉल्ड द क्वांटासोम्स. काय म्हटलं आहे? क्वांटासोम्स असं म्हटलं आहे. मग अशा प्रकारचं हे अल्ट्रा स्ट्रक्चर आहे. मग आता ह्या ग्रॅनम जे आहे ते ह्या ग्रॅनम एकमेकाला जोडलेले आहेत इथं. मग या एकमेकाला जोडलेले जे कशाच्या थ्रू जोडलेले आहेत तर स्ट्रोमा लॅमिली थ्रू जोडलेले आपल्याला ह्या ग्रॅनम पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर साधारणतः ह्या क्लोरोप्लास्टचं आपल्याला अल्ट्रा स्ट्रक्चरमध्ये बघता येईल. डिटेल जर बघितले तुम्ही तर सुरुवातीला पहिलं जे आहे ते मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन. सो क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय डबल लेयर मेम्ब्रेन अबाउट 50 Armstrong युनिट इन थिकनेस अँड इट इज मेड अप ऑफ बाय लिपिड्स अँड प्रोटीन्स. लिपिड आणि प्रोटीनपासून तयार झालेलं आहे आणि म्हणून मग त्याला पेरिस्ट्रोमियम असं सुद्धा म्हटलं जातं. सो दीज मेम्ब्रेन आर स्मूथ विदाउट परफोरेशन्स और पार्टिकल्स अँड द मेम्ब्रेन आर डिफरन्शियली परमिएबल. बघा, परमिएबल आहे, डिफरन्शियली परमिएबल आहे. वेगवेगळ्या मॉलिक्यूलला त्या ठिकाणी आतमध्ये येण्याची एंट्री दिली जाते. जसं वॉटर मॉलिक्यूल्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे काही आणखीन त्यातून त्यामध्ये तयार होणारे जे काही सपोज हे आहे कार्बोहायड्रेट आहे, जी काही फूड मटेरियल तयार होणार ती त्या ठिकाणाहून लिबरेट होत असतं. सो स्पेस बिटवीन दी टू मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द पेरीप्लास्टिडियल स्पेस. आता या ठिकाणी या दोन मेम्ब्रेनमध्ये बघा, युनिट मेम्ब्रेन जो काही शब्द आहे त्याखाली दोन मेम्ब्रेन आहेत. त्या दोन मेम्ब्रेनमधला जो काही स्पेस आहे त्याला म्हटलं आहे पेरीप्लास्टिडियल स्पेस विच इज परमिएबल, सिलेक्टिव्हली परमिएबल. देन नेक्स्ट वन इज द स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय तर आतमध्ये असणारं जे काही बारीक लहान लहानसे डॉट दिसतात किंवा जे काही एक थोडक्यात फ्लुईड आहे की ज्या फ्लुईडमध्ये ही सगळी काही सिस्टीम त्या ठिकाणी तयार झालेली आहे, नेटवर्क लाईक रेटिक्युलेट सिस्टीम ऑफ ग्रॅना. सो दीज fluid is called as stroma. Internally, the chloroplast is filled with this colorless colloidal proteinaceous hydrophilic matrix or substance which is called as stroma. की ज्या स्ट्रोमामध्ये आपल्याला त्या क्लोरोप्लास्टचा स्वतःचा DNA आणि RNA पाहायला मिळतो आणि काही प्रमाणामध्ये रायबोझोमसुद्धा आपल्या या क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला दिसतील. याचबरोबर या लिक्विडमध्ये काय आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारी एन्झाईम्स या स्ट्रोमा रिजनमध्ये असलेले आपल्याला दिसतील. वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स आपल्याला नंतर पुढे बघणार आहे की डार्क रिॲक्शनमध्ये वेगळ्या प्रकारची एन्झाईम्स वापरून कार्बन डायऑक्साईडला फिक्स केलं जातं. अशा प्रकारची एन्झाईम्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. तिसरा पार्ट आहे दॅट इज वी कॉल द ग्रॅना. आपण म्हटलं होतं बघा, हे ग्रॅना मीन्स हे सिंगलला ग्रॅना असं म्हटलं आहे, अनेक म्हणून त्याला ग्रॅनम. तर मग ग्रॅना जे आहे ते ग्रॅना आर सस्पेंडेड इन स्ट्रोमा. त्या स्ट्रोमामध्ये सस्पेंडेड आहेत म्हणजे आधांतरी आहेत. अँड देर आर अबाउट 40 to 60 ग्रॅना स्मॉल इन साईज सिलेंड्रिकल बॉडीज अँड विच हॅज अ डायमीटर ऑफ 0.25 to 0.8 मायक्रोमीटर. एका सिंगल क्लोरोप्लास्टमध्ये साधारणतः 40 ते 60 अशा प्रकारच्या उतरणी लहान मोठ्या आकाराच्या आपल्याला पाहायला मिळतील. मग ईच ग्रॅनम इज मेड अप ऑफ बाय 20 to 250 डिस्क शेप थायलॅकॉइड्स. ओके, हे जे काही ग्रॅनम आहे या ग्रॅनममध्ये 20 ते जवळ 250 डिस्क आपल्याला एकमेकावरती अशा पाहायला मिळतील. त्याला आपण काय म्हटलं आहे थायलॅकॉइड्स असं म्हटलं आहे त्या प्रत्येक डिस्कला. अँड दीज आर द मेम्ब्रेनियस सॅक लाईक स्ट्रक्चर. दे आर प्लेस्ड वन अबाव दी अदर like the stack of coins, and grana also contain various coenzymes and electron acceptors necessary for light reaction of photosynthesis. म्हणजे या ग्रॅनामध्ये काय आहे, पुन्हा या ग्रॅनापासून वेगळ्या प्रकारची एन्झाईम्स कोएन्झाईम्स सिक्रेट होतात. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्याच्यामध्ये आहेत की जे लाईट रिॲक्शनसाठी आवश्यक आहेत. ॲक्च्युली लाईट रिॲक्शन आपली या ग्रॅनावरती झालेली पाहायला मिळते. मग नंतर हे जे काही ग्रॅना आहेत हे ग्रॅना एकमेकाला कशानं कनेक्ट झालेले आहेत तर ते दीज आर वी कॉल्ड एज स्ट्रोमा लॅमिली. So these are colorless membranaceous tube that connect the grana and they contain carbon dioxide fixing enzymes and they help for rapid transport of material. पहा, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्याचे एन्झाईम आपल्याला त्याच्यामधून तयार झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर ते मटेरियलला ट्रान्सपोर्ट करतात फास्ट, जे काही मटेरियल किंवा जे काही फूड मटेरियल तयार होणार आहे त्या. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की नंतर मग या थायलॅकॉइड्सवरती आपण मग अशीच बघितलं की या थायलॅकॉइड्सवरती तर क्वांटासोम्स आहेत.
म्हणजे काय, थायलॉकॉइड जी आहे ती एक सिंगल जी काही डिस्क आहे त्या डिस्कवरती पुन्हा बबल लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. सो ऑन द इनर सर्फेस ऑफ थायलॉकॉइड मेम्ब्रेन देर आर स्मॉल फ्लॅटन स्फिअर शेप्ड स्ट्रक्चर्स. दे आर कॉल्ड ॲज द क्वांटासोम्स अँड दीज आर कॉल्ड ॲज photosynthetic units. These are called as photosynthetic units, and these photosynthetic units, each quantasomes consist of about 250 to 300 molecules of photosynthetic pigment. बरोबर. आता ही फोटोसिंथेटिक पिगमेंट आपल्याला त्या ठिकाणी ॲक्च्युली जे पाहायला मिळतात त्या प्रत्येक याच्यामध्ये क्वांटासोम्स आहेत. या प्रत्येक क्वांटासोममध्ये मग आपल्याला 250 ते 300 फोटोसिंथेटिक पिगमेंट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ॲक्च्युली फोटोसिंथेसिस कुठं होणार आहे बघा, या क्वांटासोममध्ये पुन्हा आणखी 250-300 फोटोसिंथेटिक सिस्टीम किंवा त्याप्रमाणे पिगमेंट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट. ओके. क्लोरोप्लास्ट हा जो काय ऑर्गन आहे, हा क्लोरोप्लास्ट ऑर्गनच्या आतमध्ये पुन्हा क्लोरोफिल पिगमेंट आहेत, and that is we call it the chlorophyll A किंवा chlorophyll B. So these pigments they absorb the light of specific wave. सनलाईट जी आहे या सनलाईटमधून स्पेसिफिक अशी वेव्ज असणाऱ्या रेज ही या ठिकाणी ही पिगमेंट सिस्टीम ॲब्झॉर्ब करते, अँड दे टेक अ पार्ट इन फोटोसिंथेसिस ॲक्च्युअली. अँड इन हायर प्लांट 3 टाईप ऑफ पिगमेंट्स आर प्रेझेंट, दॅट इज वी कॉल द क्लोरोफिल, कॅरेटिनॉइड्स अँड फायकोबिलिन्स. आता या क्वांटासोम्समध्ये पिगमेंट सिस्टीम आहे बघा, म्हणजे कलरफुल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. क्लोरोफिल पिगमेंट आहे, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी. त्याचबरोबर कॅरेटिनॉइड्स आहेत जे कलर्ड असतात, रेड कलरचे. फायकोबिलिन्स ते सुद्धा कलर्ड असतात, ब्ल्यू ग्रीन किंवा रेड कलरचे फायकोबिलिन्स आणि ब्ल्यू ग्रीन कलरचे कॅरोटिनॉइड्स. असे वेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स की जे ॲक्च्युली लाईटला ॲब्झॉर्ब करतात, असे हे कुठे प्रेझेंट आहेत, क्वांटासोममध्ये. आणि मग देन क्लोरोफिल दे हॅज मेनली क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. क्लोरोफिलमध्ये 2 महत्त्वाचे, ए आणि बी. आणि मग क्लोरोफिल ए विच इज द रिॲक्शन सेंटर. मग क्लोरोफिल ए जो असतो तो सेंटरला आहे बरं का. क्लोरोफिल ए जो आहे तो कसा आहे, सेंटरला आहे. जसं की समजा तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. ओके. ठीक आहे, चला एक शेवटच्या स्लाईडवरील तुम्हाला ॲक्च्युली पिगमेंट सिस्टीम कशी असते ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता या क्वांटासोममध्ये सिस्टीम कशी आहे, तर या क्वांटासोममध्ये या प्रकारची सिस्टीम आहे बघा. या प्रमाणे सिस्टीम बघा. जसं की सेंटरला आहे इथं क्लोरोफिल ए, ClA. ठीक आहे, हा क्लोरोफिल ए आहे. आणि मग या क्लोरोफिल एच्या बाजूला इकडं क्लोरोफिल बी. ओके, याप्रमाणे क्लोरोफिल बी असेल, त्याचसोबत कॅरेटिनॉइड्स असतील किंवा फायकोबिलिन्स आहेत. ती याप्रमाणे असे त्याच्या बाजूनी इथं या ठिकाणी बाकीचे इतर पिगमेंट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि सेंटरला मात्र या ठिकाणी क्लोरोफिल ए. ओके, याप्रमाणे आपल्याला ही सिस्टीम पाहायला मिळते. आणि त्यानुसार पिगमेंट सिस्टीम जी आहे ती आपल्या या ठिकाणी ही क्लोरोफिल ए सिस्टीम जी आहे ती इथं दिसेल. ठीक आहे. सो सेंटरला क्लोरोफिल ए, नंतर मग त्याच्या बाजूला क्लोरोफिल बी. ओके, मल्टी कलर घेऊ, ही क्लोरोफिल बी आणि हे समजा रेड कलरचे जे आहेत ते कॅरेटिनॉइड्स. अशी सिस्टीम, एक सिंगल सिस्टीम अशा अनेक 220 पासून तर 250 पर्यंतच्या या पिगमेंट सिस्टीम या एका सिंगल क्वांटासोमवरती आपल्याला दिसतील. ओके, तर याप्रमाणे हे आपल्याला इथं सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. क्लोरोफिल हॅज अ क्लोरोफिल ए अँड बी, and chlorophyll A is the main reaction center which is present in the center responsible for conversion of light energy to chemical energy. आणि ती महत्त्वाची रिस्पॉन्सिबल आहे, ती ॲक्च्युली काय करते, लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. सो हेन्स इट इज अन इसेन्शियल पिगमेंट कॅरेटिनॉइड्स, दॅट इज इन्क्लूड्स
कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स अँड अदर पिगमेंट्स आर प्रेझेंट अराउंड दी क्लोरोफिल ए दॅट इज कॉल्ड ॲज ॲसेसरी पिगमेंट्स. मग यामध्ये क्लोरोफिल ए जो आहे तो मेन रिॲक्शन सेंटर आहे आणि मग बाकीचे जे काही पिगमेंट आहेत क्लोरोफिल बी असेल, कॅरोटिनॉइड्स असतील, फायकोबिलिन्स आहेत, या सगळ्याला या ठिकाणी ॲसेसरी पिगमेंट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते काय करतात की सूर्यप्रकाश ते सुद्धा ट्रॅप करतात आणि तो ट्रॅप केलेला सूर्यप्रकाश किंवा सनलाईट जी आहे ती पुन्हा क्लोरोफिल एला प्रोव्हाइड करतात सेंटरच्या. तर याप्रमाणे आता लास्टली जर बघितलं आपण तर क्लोरोप्लास्ट जे आहे त्या क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय, तर महत्त्वाचं म्हणजे इट इज द साईट फॉर फोटोसिंथेसिस, लाईट रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस विच इज टेक्स प्लेस इन द ग्रॅना पार्ट ऑफ दॅट क्लोरोप्लास्ट. आफ्टर द लाईट रिॲक्शन, आता फोटोसिंथेसिस तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. फोटोसिंथेसिस ॲक्च्युली 2 स्टेपमध्ये होत असतं. पहिली स्टेप आहे लाईट रिॲक्शन आणि दुसरी आहे डार्क रिॲक्शन. ठीक आहे. सेकंड वन इज द डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन दी स्ट्रोमा रिजन. जी काय डार्क रिॲक्शन जी आहे ती कुठे होते, स्ट्रोमा रिजनमध्ये क्लोरोप्लास्टच्या. आणि नंतर मग पेरिस्ट्रोमियम जे आहे दे अलाउज ट्रान्सपोर्टेशन ऑफ सर्टन सबस्टन्सेस इन अँड आउट ऑफ द क्लोरोप्लास्ट. मग या क्लोरोप्लास्टमध्ये तयार झालेले जे काही फूड मटेरियल आहे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपातलं ते मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल तो त्या ठिकाणाहून बाहेर पाठवणार आहे. बाहेरचे कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्युल्स, त्याचबरोबर आवश्यक असणारे जे काही एन्झाईम्स आहेत किंवा काय मटेरियल असेल ती त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केलं जाईल या क्लोरोप्लास्टमध्ये. अँड लास्टली इंटरग्रॅना लॅमिली दॅट इज CO2 इज फिक्स्ड अँड ट्रान्सफर टू स्ट्रोमा. म्हणजे ज्या काही यामधल्या ज्या काही काड्या आहेत स्ट्रोमा लॅमिली, या स्ट्रोमा लॅमिलीमध्ये अशा प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होतात की जे कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतात. कार्बन डायऑक्साईड गॅसेस स्वरूपामध्ये जो आहे त्याला फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेटमध्ये करण्यासाठी हेल्प करतात. तर हे सगळे काही फंक्शन या क्लोरोप्लास्टमध्ये होतात आणि म्हणून क्लोरोप्लास्ट इज इसेन्शियल ऑर्गेनेल इन दी प्लांट. आणि प्लांटमध्ये हे ऑर्गेनेल आहे म्हणूनच प्लांट जे आहेत ते ऑटोट्रॉपिक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि त्याप्रमाणे हे फोटोसिंथेटिक ऑर्गेनेल्स म्हणून याला आपल्याला ओळखलं जातं. ठीक आहे. याप्रमाणे ही साईट आहे ॲक्च्युली फोटोसिंथेसिसची, या ठिकाणी फोटोसिंथेसिस होतं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फोटोसिंथेसिस कशा प्रकारे होत असतं किंवा फोटोसिंथेसिसला आवश्यक असणारी पिगमेंट सिस्टीम जी मगाशी तुम्हाला म्हटलं मी, क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल, त्यानंतर कॅरोटिनॉइड्स, फायकोबिलिन्स, ही कशा प्रकारची कोणत्या प्रकारची असते हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.